नमस्कार मंडळी, फूड स्टोरीज विथ ज्योती या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज मी पुन्हा एकदा घेऊन आली आहे वीकेंड स्पेशल जबरदस्त मस्त डिश, ती म्हणजे खिमा पावची रेसिपी चालू असताना महत्त्वाच्या 3 गोष्टी सांगणार आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात प्रथम चिकनची क्वालिटी। ताजं आणि स्वच्छ चिकनमध्ये काय घाण असेल तर ती काढून टाकावी आणि छान स्वच्छ धुवून कमीत कमी 10 मिनिटं त्याला निथळत ठेवा। त्यानंतर आलं लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट, अर्धा चमचा मीठ आणि थोडीशी कोथिंबीर। मीठ आपण 2 भागात घालणार आहोत, आता मॅरिनेशन करताना एकदा आणि भाजी करताना एकदा। चला आता मसाला लावून झालेला आहे। आता कमीत कमी 20 मिनिटं याला आपण मॅरिनेशनला ठेवून देऊया। दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे फ्रेश खिम्याचा मसाला। की मिरची, लाल मिरची, थोडंसं खोबरं, एक दालचिनीचा तुकडा आणि 3 ते 4 लवंगा। आता तुम्हाला वाटत असेल हा मसाला घालण्याची गरज आहे का? हो, हा मसाला फ्रेश असल्यामुळे खिम्याची चव आणखी चांगली लागणार आहे। नसेल तर एव्हरेस्ट कोणत्याही कंपनीचा तुम्ही गरम मसाला वापरू शकता। इतर साहित्यामध्ये जेवढा टोमॅटो तेवढा कांदा, म्हणजे बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, 2 चमचे दही, खिम्याचा मसाला, कोथिंबीर, मिरच्याचे तुकडे, गरम मसाले, जिरं, लाल तिखट, चवीनुसार मीठ, हळद आणि धण्याची पावडर। आता एका जाड बुडाच्या कढईमध्ये आपण तेल तापवायला ठेवूयात। अर्धा वाटी तेल घालूयात। तेल गरम झाले की आपण जे गरम मसाले घेतले आहेत म्हणजे तमालपत्र, दालचिनी, मिरी आणि लवंग हे त्यात घालायचं आहे। थोडं तापले की मग त्यात घालायचा आहे कांदा। मी इथे जिरं घालायचं विसरले आहे, तर जिरं सुद्धा 1 चमचा घालायचा आहे। आता हा कांदा छान सोनेरी रंगावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा चांगला परतून झाला की त्यामध्ये आपल्याला मिरच्याचे तुकडे घालायचे आहेत। त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घातल्यावर लक्षात ठेवा, टोमॅटो खूप छान तेल सुटेपर्यंत एक जीव होस्तोपर्यंत परतून घ्यायचा आहे। हे फार महत्त्वाचं आहे। त्यात थोडं मीठ घाला म्हणजे त्याला पाणी सुटून आतपर्यंत टोमॅटो छान शिजेल। तुम्ही बघत असाल टोमॅटो छान परतून झालेले आहे। आता राहिलेले मसाले म्हणजे आलं लसूण पेस्ट, धण्याची पावडर, लाल तिखट, हळद आणि आपला जादुई मसाला, तो म्हणजे खिम्याचा मसाला, जो आपण फ्रेश तयार करून घेतलेला आहे। मसाले थोडे परतले की त्यात घालूयात मीठ। आधी सांगितल्याप्रमाणे आपण 2 भागामध्ये मीठ घालत आहोत। मीठ असं घालून झाल्यानंतर पाण्याचा एक थोडासा हपका त्याला आपल्याला मारून घ्यायचा आहे। थोडं पाणी घालून आपण हा मसाला पुन्हा एकदा छान परतून घेणार आहोत, म्हणजे मसाला अजिबात कच्चा राहत नाही। आता वेळ झाली ह्याच्यामध्ये खिमा घालण्याची। खिमा घालून घेऊयात। आता 7 ते 8 मिनिटं आपल्याला हा खिमा छान एकसारखा सर्व बाजूनी परतून घ्यायचा आहे आणि मधून त्याला असं चांगलं मॅश करून घ्यायचं आहे, म्हणजे खिम्यामध्ये जर काही गुठळ्या असतील तर ते निघून जातील। असं छान एकसारखं परतत असताना तुम्हाला दिसेल की खिमा फुलायला लागेल आणि हळूहळू शिजायला पण सुरुवात होईल। थोड्या वेळाने तुम्ही बघाल की खिम्याचा रंग बदललाय आणि साईज पण मोठी झाली आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचे आहे दही घालून त्याला आपण 2 ते 3 मिनिटं परतून घेणार आहोत। दह्यामुळे काय होतं तर खिमा आपला आतपर्यंत छान व्यवस्थित शिजतो, कच्चा राहत नाही। आणि थोडीशी कोथिंबीर घालून झाली 1-2 मिनिटं छान परतायचं आहे आणि वेळ झाली ह्यामध्ये छान गरम पाणी घालण्याचं। गरम पाणी घालून कमीत कमी 20 ते 25 मिनिटं मंद गॅसवर आपल्याला हा खिमा शिजून घ्यायचा आहे। आहा, खिम्याचा काय रंग आलाय तुम्ही बघत असाल। आता आपण त्याला झाकण लावून 20 मिनिटं शिजून घेऊया। 20 मिनिटं झालेली आहेत। आपण आता चेक करूया आपला चिकनचा खिमा शिजलाय की नाही। हा, काय बहारदार रंग आलाय त्याला। आता तिसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आता खिम्याला पुन्हा एकदा छान घोटून, जे पावभाजी सारखं छान घोटून घ्यायचं आहे। एक चमचा घ्या, चमच्याच्या मागच्या बाजूनी छानपैकी खिम्याला छान असं दाबत परतून घ्या। तुम्हाला खिमा जर अगदी कोरडा वाटला तर याच वेळेला तुम्ही थोडंसं पाणी घालून त्याला एक
2 ते 3 मिनिटं परत हे छान उकळू द्या. चमचमीत जबरदस्त चवीचा चिकनचा खिमा तयार आहे. छान वरतून कोथिंबीर घाला. गरमागरम कोथिंबीर आणि कांदा घालून खिमा पाव हा काय लाजवाब लागतो. तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली? रेसिपी आवडल्यास लाईक जरूर करा. तसंच चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुम्हालाही एखादी रेसिपी शिकायची असेल तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा. ती घेऊन यायला मला अतिशय आनंद वाटेल. चिकन खरड्याची रेसिपी मी आधी शेअर केलेली आहे, ती पण जाऊन तुम्ही बघू शकता. असंच चॅनलला फॉलो करा आणि असंच प्रेम राहू द्या. धन्यवाद.